हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 293च्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री बोलतील। तसंच विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। तर लक्षवेधींची उत्तरं ही पटलावरती ठेवली जात नसल्यानं विधानसभा अध्यक्षांनी शनिवारी संताप व्यक्त केला होता। रविवारपर्यंत उर्वरित लक्षवेधींच्या प्रश्नांची उत्तरं ही लेखी देण्यात आली नाहीत तर मुख्य सचिवांवरती हक्कभंगाची नोटीस दाखल करू असा इशारा हा विधानसभा अध्यक्षांनी दिला। दरम्यान नागपूरच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईसाठी मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। मात्र विदर्भातील सिंचन, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी फक्त आश्वासनं देण्यात आली आहेत। त्यामुळे मुंबईला प्राधान्य आणि विदर्भाला दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना ही निर्माण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।